नमस्कार इतिहास मित्रांनो. शिवस्वराज्यासाठी लढताना रणांगणावर धारातीर्थी पडलेले पहिले नामवंत वीर म्हणजे बाजी पासलकर. या लढाईवर जाण्यापूर्वी बाजींनी शिवरायांच्याकडे एक मागणे मागितले आणि शिवरायांनी बाजींना तुमचा शिक्का तुमच्या गोरीवर म्हणजे अंत्यसंस्काराच्या जागेवर ठेवू असा शब्द विश्वासपूर्वक दिला होता. काय होती बाजींची ती इच्छा आणि शिवरायांनी बाजींना दिलेला शब्द कसा पाळला याची हकीकत अत्यंत भारावून टाकणारी अशीच आहे. 1648 साली झालेली पुरंदरची लढाई ही शिवरायांच्या स्वराज्याची आदिलशाही विरुद्ध झालेली पहिली लढाई होती. मराठ्यांनी प्रचंड विजय मिळवलेली ही लढाई 3 टप्प्यांच्या मध्ये झाली. आधी मावळ्यांनी शिरवळचा भुईकोट हल्ला करून जिंकला. त्यानंतर सासवड जवळच्या बेलसर गावी पडलेल्या फत्तेखानाच्या छावणीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यानंतर पुरंदर किल्ल्याजवळची लढाई झाली. यातील बेलसरच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी मराठ्यांची सैन्य तुकडी घेऊन बाजी पासलकर चालून गेले होते. पुरंदरवरून बाजी पासलकर रवाना होण्यापूर्वी घडलेला एक विलक्षण प्रसंग एका शिवकालीन करिण्यात म्हणजेच हकीकतीमध्ये वर्णन केलेला आहे. मावळ प्रांतातील मोसे खोऱ्याची देशमुखी पासलकर घराण्याकडे होती. बाजी पासलकर हे थोरल्या मुलाच्या म्हणजे थोरल्या वंशजांच्या घरातील होते. काही कारणाने देशमुखीचा सिक्का, अधिकार, मानपान हे सर्व काही काळ धाकट्या शाखेकडे तर काही काळ मधल्या शाखेकडे गेले होते. खरे तर यावर थोरल्या शाखेचाच न्याय हक्क असतो. थोरली शाखा म्हणजे थोरल्या मुलाची शाखा. बाजी पासलकर शिवरायांच्या सैन्यात सामील होऊन स्वराज्य कार्य करू लागले तेव्हा देशमुखीचा शिक्का म्हणजेच प्रत्यक्ष कागदावर उठवायचा अधिकृत शिक्का, देशमुखीचे अधिकार व मानपान मधल्या शाखेतील बाळाजी पासलकर यांच्याकडे होता. बाजी हे थोरल्या शाखेतील असल्याने हा आपला हिरावला गेलेला हक्क पुन्हा मिळवण्यासाठी बाजी प्रयत्न करीत होते. त्यांनी हा देशमुखीचा वाद शिवरायांना सांगितला. पण शिवरायांनी यात लक्ष घालून निवाडा करण्यापूर्वीच आदिलशाही फौज स्वराज्यावर आक्रमण करून आली होती. आदिलशाही सैन्याने काबीज केलेला शिरवळचा कोट हल्ला करून मराठ्यांनी जिंकला आणि त्यानंतर शिवरायांनी बेलसर इथे असलेल्या आदिलशाही फौजेच्या छावणीवर हल्ला करण्याचे ठरवून ही जबाबदारी बाजी पासलकरांच्यावर सोपवली. तेव्हा त्या मोहिमेवर रवाना होण्यापूर्वी शिवराय आणि बाजी यांच्यात झालेले संभाषण खरोखरच थरारक आणि भारावून टाकणारे आहे. बेलसरवर हल्ला करायला निघण्यापूर्वी बाजी पासलकर शिवरायांना म्हणाले, मजला म्हणजे मला बेलसरचे मोहिमेस महाराज रवाना करीतात तेव्हा साहेब कामावरी सेवक जावयास मागे सरतो ऐसे नाही, परंतु बाळाजीचा व माझा देशमुखीचा निवाडा झाला नाही इतका हेत, हेत म्हणजे इच्छा, इतका हेत माझा राहतो. येविषयी म्हणजे याविषयी सेवकास आज्ञा काय. यावर शिवराय म्हणाले, सांप्रत म्हणजे सध्या किंवा यावेळी, सांप्रत तुम्ही मोहिमेस जाणे. तुमचा सिक्का म्हणजे शिक्का मजपाशी आहे. तुम्ही साहेब काम फत्ते करून सुरक्षित आलियावरी तुमचा सिक्का बाळाजीपासून घेऊन तुम्हास बहाल केला जाईल याविषयी फिकीर न करणे. या वाक्यानंतर शिवरायांनी उच्चारलेले पुढचे वाक्य फार महत्वाचे आहे. शिवराय म्हणाले, कदाचित तुम्ही साहेब कामावर खर्च झाला तर शिक्का तुमचे गोरीवर ठेवू हा निशा समजून तुम्ही खुशाल जाणे. हे बोलणे झाल्यावर शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे बाजी बेलसरच्या छावणीवर हल्ला करायला रवाना झाले. दुर्दैवाने बेलसरला झालेल्या या धुमश्चक्रीत बाजी पासलकर लढताना वीरमृत्यू पावले. बाजी मरण पावले, पण त्यांना दिलेला शब्द शिवरायांनी पाळला. शिवराय बाजींना म्हणाले होते, मोहिमेवरून सुरक्षित परतलात तर तुमचा शिक्का तुम्हाला देऊ. जर कदाचित लढाईत मरण पावलात तर तुमचा शिक्का तुमच्या गोरीवर ठेवू याचा विश्वास बाळगा. गोर म्हणजे अंत्यसंस्कार केलेली मूठ माती दिलेली जागा. एखाद्याच्या गोरीवर शिक्का ठेवणे म्हणजे त्याचा न्याय हक्क त्याला अर्पण करणे, म्हणजेच तो हक्क त्याच्या शाखेला बहाल करणे. हाच बाजींना दिलेला गोरीवर शिक्का ठेवण्याचा शब्द पाळण्यासाठी शिवरायांनी बाजींच्या मृत्यूनंतर स्वतः या देशमुखीचा वाद सोडवण्यासाठी गोतसभा भरवली. या गोतसभेमध्ये वादी प्रतिवादी गोत यांच्यासह पुणे परगण्याचे शितोळे देशमुख, मुठेखोऱ्याचे गंभीरराव मारणे देशमुख, कानदखोऱ्याचे झुंजारराव मरळ देशमुख
पौड खोऱ्याचे राऊतराव ढमाले देशमुख, हिरडस मावळचे बांदल देशमुख, गुंजन मावळचे हैबतराव शिळीमकर देशमुख, वेळवंड खोऱ्याचे आढळराव धुमाळ देशमुख हे सर्व मातब्बर देशमुख उपस्थित होते। या सर्वांच्या उपस्थितीत सर्व चौकशी करून दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायनिवाडा केला गेला। महजर म्हणजे निवाडापत्र करून देऊन बाजींचा थोरलेपणाचा म्हणजेच शिक्क्यासह देशमुखीचा अधिकार व मानपानाचा हक्क बाळाजी या बाजींच्या भाऊबंधांच्या कडून काढून बाजींच्या सख्या बंधूंना बहाल करण्यात आला। या सर्व घटनेतील मोहिमेवर जाण्यापूर्वी बाजींनी अत्यंत नम्रतेने स्वतःला सेवक व शिवरायांना साहेब म्हणून विनंती करणे, स्वतःचा न्याय हक्क मिळावा ही इच्छा शिवराय पूर्ण करतील हा बाजींचा विश्वास। लढाईत काहीही होऊ शकते, अगदी बाजींचा मृत्यू देखील होऊ शकतो हा शिवरायांनी केलेला दूरचा विचार आणि दुर्दैवाने तसे झाले तर बाजींच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना न्याय देण्याची जबाबदारी स्वतःकडे घेणारे आणि बाजींना दिलेला तो शब्द पूर्ण करणारे शिवराय हे सर्वच भारावून टाकणारे आहे। बेलसर लढाईचा प्रसंग घडला तेव्हा बाजी पासलकर होते 60 वर्षे वयाचे, तर शिवराय होते केवळ 18 वर्षाचे। वयाच्या 18व्या वर्षीच शिवराय किती प्रौढपणाने, गांभीर्याने व विचारपूर्वक बोलत होते आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे वागून अत्यंत जटिल असे भाऊबंदकीचे तंटे, न्यायदानाची प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडून योग्य प्रकारे न्यायदान करत होते हे पाहिले की शिवराय का महान होते याच्या शेकडो कारणांपैकी एक कारण तरी आपल्याला नीटपणे नक्कीच कळते। तर मित्रांनो, असे हे बाजींचे मागणे आणि शिवरायांनी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केल्याची हकीकत। स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या पहिल्या नामवंत वीरांची म्हणजे बाजी पासलकरांची शौर्यगाथा सांगणारा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर आहे। त्यात तुम्हाला बाजी पासलकरांचा इतिहास, बाजींच्या वीर मृत्यूचा प्रसंग आणि त्यांचे समाधी स्थळ याची सविस्तर माहिती पाहायला मिळेल, तेव्हा तो व्हिडिओ देखील तुम्ही न चुकता पाहावा। आजच्या या व्हिडिओतील माहिती आवडली असेल, नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा। आजच्या भागातील या इतिहासाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर कळवा। व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।